खायला खूप छान लागतात आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात। हे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता। सध्या मार्केटमध्ये खूप सारे स्वीट कॉर्न आलेले आहेत। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवून दाखवणार आहे कॉर्नचे थालीपीठ। इथं मी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत, साधारण 3 वाट्या घेतलेल्या आहेत आणि 2 कंस सोलून घेतलेले आहेत। मार्केटमध्ये आता खूप सारे फ्रेश कॉर्न भेटतात। इथं मी घेतलेले आहेत 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मी कापून आणि चवीपुरतं मीठ। त्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा। तर आता आपल्याला हे कॉर्न मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत। मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला हे कॉर्न हे 2 वेळेस अर्धे अर्धे करून हे कॉर्न काढायचे आहेत मिक्सरमधून। अशा प्रकारे मी कॉर्न काढून घेतलेले आहेत। सुरुवातीला मी अर्धेच घेतलेले आहेत, राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच काढायचे आहेत। अशा प्रकारे मी सर्व कॉर्न काढून घेतलेले आहेत मिक्सरमधून। तर आपल्याला त्याच मिक्सरमध्ये हे मिरची, जिरे आणि लसूण थोडंसं जाडसर काढून घ्यायचं आहे। तर यामध्ये घालायची आपल्याला कापून घेतलेली कोथिंबीर, लसूण, मिरची आणि जिरे आपण मिक्सरमधून थोडेसे जाडसर काढून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आपल्याला। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये। आता हे व्यवस्थित आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान लागतात हे थालीपीठ केलेले कॉर्नचे आणि पौष्टिक सुद्धा राहतात। व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपण थालीपीठ करायला घेऊया। मी इथे एक पॅन ठेवलेला आहे। तर सुरुवातीला आपल्याला थोडंसं पॅनला तेल लावून घ्यायचं आहे। सगळीकडे आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे पॅनला। त्यानंतर आपल्याला हे मिश्रण कॉर्नचं यामध्ये थोडं थोडं घालून याला हातानेच थापायचं आहे अशा प्रकारे। आता यावर आपल्याला 2 मिनिट झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटासाठी आपण याच्यावर झाकण ठेवलेलं होतं। तर आपण याला पलटी करून घेऊया। अशा प्रकारे मीडियम गॅसवर आपल्याला हे दोन्ही साईडकडून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। दोन्ही साईडकडून आपलं थालीपीठ व्यवस्थित भाजलेलं आहे। कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आणि चवीला पण खूप छान लागतं। तुम्ही हे मुलांना सुद्धा टिफिनला बनवून देऊ शकता। खायला पौष्टिक आणि वेट लॉससाठी सुद्धा हे खूप फायदेशीर राहतं हे कॉर्नचं थालीपीठ। दोन्ही साईडकडून व्यवस्थित भाजलेलं आहे। तर आता आपण काढून घेऊया। काढून घेऊया। बाकी सुद्धा राहिलेले आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता झटपट असे आपले स्वीट कॉर्नचे थालीपीठ तयार झालेले आहेत। खायला खूपच टेस्टी लागतात, करायला पण खूप सोपे आहेत। हे पौष्टिक सुद्धा राहतात। तुम्ही हे वेट लॉससाठी सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।